नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि फलटणमध्ये मान्य श्री रमेश आढाव सर प्राध्यापक आहेत. सरांशी आपण बोलणार आहोत आणि सरांनी आता विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते आता त्यांच्या रणधुमाळीमध्ये आहेत आता निवडणुकीच्या. आढाव सर नमस्ते. नमस्कार. आता आपण अनेक वर्षापासून पत्रकारिता करत होता आणि पत्रकारिता करत असताना असं आपल्याला का वाटलं की आपण आता राजकीय क्षेत्रामध्ये यावं आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक नवीन सुरुवात करावी. अनेक युवक असतील, लोक असतील, त्यांना एक नवीन आशा करावी की त्यांना एक नवीन मेसेज द्यावा. आपल्याला का वाटलं की पत्रकारितेबरोबर आपण राजकारणामध्ये यावं असं का वाटलं आपल्याला? राजकारण करणं हा माझा मुळात हेतू नव्हताच. मात्र गेली अनेक वर्ष मीडियामध्ये काम करत असताना जे काही प्रश्न होते ते अगदी विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठांपर्यंतचे, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ज्या कम्युनिटीज आहेत, जे वर्ग आहेत, त्या वर्गांचे जे काही प्रश्न असतील ते बरेच प्रश्न गेल्या 35 वर्षामध्ये मी हाताळलेला आहे. हाताळले याचा अर्थ की मी त्याचं लिखाण झालेलं आहे, वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आणि करत असताना दरम्यानच्या काळामध्ये की हा जो मतदारसंघ आहे, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो हा राखीव आहे. राखीव म्हटल्यानंतर अनुसूचित जातीमधला जो प्रवर्ग आहे, जो प्रवर्ग आहे, ह्या प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत. प्रामुख्याने फलटण तालुक्यामध्ये त्यापैकी 9 जाती आहेत. ह्या 9 जातीमध्ये बौद्ध समाजाची मतदारांची जी संख्या आहे ती सर्वाधिक आहे आणि त्यामुळंच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव झालेला आहे. मग ज्या वेळेला मतदारसंघ राखीव होतो त्यावेळेला प्रत्येक जातीतल्या घटकाला असं वाटतं की आपण प्रतिनिधित्व का करू नये. मी मीडियामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असल्यामुळं अनेक प्रश्न हे मी जवळून पाहिलेले आहेत. कोणावर मला टीका करायची नाही किंवा मी निवडणुकीमध्ये उभा राहिलो आहे, कोणाच्या विरोधात उभा राहिलेलो नाही. एक सामूहिक समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि त्या पद्धतीने माझा प्रवास चालू आहे. सर, आपण दोन्ही निंबाळकर असतील, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, त्यानंतर दादा असतील, या दोघांकडे आपण उमेदवारी मागण्यासाठी गेला होता. आपला समाजही गेला होता. बौद्ध समाजाला त्यांनी उमेदवारी दिली नाही. याविषयी आपल्या मनामध्ये रोष आहे का? प्रश्न असा आहे की जे सत्ताधारी आणि जे विरोधक आहेत, शेवटी आमचा जो समाज आहे या दोन्ही पक्षाबरोबर आहे गेली 30-35 वर्ष. त्यांना मदत करतो आहे, राजकीय मदत करतो आहे, मताच्या माध्यमातून असेल किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून असेल. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि उमेदवारीची मागणी केली. त्यांनी दिली नाही दिली हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचा काही हक्क नाही त्यांनी द्यावीच म्हणून. मागणी करणं हा आमचा हक्क आहे लोकशाहीतला, परंतु त्यांनी दिलीच पाहिजे हा हक्क आमचा नाही. आता अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. आता मला वाटतं 14 काहीतरी उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं आव्हान समोर असेल? मी गरिबांची लढाई करतो आहे, गरिबांसाठी झगडतो पहिल्यापासूनच. मग त्याच्यामध्ये शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे. गरीब शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आणि वेदना आहेत या बांधावर जाऊन मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण मी मुळातच शेतकऱ्याचा मुलगा आहे. एका झोपडीत अनेक वर्ष राहिलेला मी मुलगा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या परिसरातल्या ह्या विधानसभा मतदारसंघातील जे गरीब शेतकरी, शेतकऱ्याला जात नसते. शेतकरी हा जो वर्ग आहे तो वर्ग प्रत्येक जाती धर्मात आहे. कारण शेतकरीच या देशाला जगवतो. हा देश आपला कृषीप्रधान आहे. कोणामुळं? तर शेतकऱ्यांच्यामुळं. शेतकरी कष्ट करतो आहे, घाम गाळतो आहे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं निघेल आणि त्याच्यावरती उपजीविका पूर्ण देशाची कशी भागेल याकडे लक्ष प्रामुख्याने शेतकरीच असतं. परंतु शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्या शेतीला भाव असेल,
साखर उत्पादन असेल, ऊसाचे दर आज काय आहे, दराच्या बाबतीतसुद्धा मी कुठल्याही कारखानदारावर टीका करणार नाही, परंतु जो दर आहे, जो बेसिक दर आहे किंवा जे शेतकऱ्यांचे जे बेसिक प्रश्न, मूलभूत प्रश्न आहेत, ते अद्यापही सुटलेले नाहीत. अनेक ठिकाणी पाणी प्रश्नावरती राजकारण केलं जातं. काय वाटतं तुम्हाला, हे योग्य आहे? पाणी प्रश्नावर ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना सत्ता मिळाली त्यांनीसुद्धा पाणी केंद्रबिंदू मानूनच आपलं राजकारण केलं. आता पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. पाण्याशिवाय काही कुठल्याच गोष्टी घडत नाहीत आणि म्हणूनच पाणी या प्रश्नाला सर्वच सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्या पाणी प्रश्नाला सर्वांनी प्राधान्य दिलं आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आता आपण पाहतोय आरोग्य व्यवस्था. सर, आता आपला दवाखाना आहे फलटणचा. एका छोट्या मुलाचा हात जर फ्रॅक्चर झाला तर तिथं मुलगा नेला तर त्या मुलाचा हाताचा एक्सरे निघतो परंतु तिथं उपचार होत नाही. एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर व्यवस्थित उपचार तिथं होत नाही. प्राथमिक होतोय पण जो पाहिजे तो होत नाही. हात फ्रॅक्चर झाला असेल, महिलांचे आणखीन काय प्रॉब्लेम असतील, हे व्यवस्थित होत नाही. आरोग्य व्यवस्था कुठेतरी कोलमडली असं आपल्याला वाटतं का? फलटणची जी आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे असं म्हणण्यापेक्षा 94 ते 97चा असा काळ होता की झिरपवाडीमध्ये एक ग्रामीण रुग्णालय बांधलेलं आहे. ते ग्रामीण भागासाठी बांधलेलं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीनं बांधलं होतं, चांगल्या पद्धतीने यंत्रणा होती त्याच्यामध्ये, परंतु ते अनेक वर्षे ते प्रलंबित झालं. त्याला म्हणजे प्रशासनाने म्हणण्यापेक्षा जे राज्यकर्ते आहेत त्यांची इच्छाशक्तीच ते ग्रामीण रुग्णालय चालवण्याची नसल्यामुळं शहरामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय काढलेलं आहे, तर हे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं. आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं महत्त्वाचं आहे. कोण जबाबदार याला? सोयीसुविधा व्यवस्थित उपलब्ध होत नाहीत, याला कोण कारणीभूत आहे? काय वाटतं आपल्याला? मी सत्ताधाऱ्यांच्यावर टीका करणार नाही किंवा सत्ताधाऱ्यांनी म्हणणार नाही, परंतु जी व्यवस्था आहे, जी सिस्टीम आहे, ती सिस्टीम व्यवस्थित चालली पाहिजे, चालणं गरजेचं आहे. आता अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत, आपणही भरलेला आहे. आता राजे गट आहे, यांचं मताधिक्य आपल्याकडे वळेल आणि याचा कुठेतरी फायदा फटका राजगटाला बसेल असं वाटतं का आपल्याला? माझी जी उमेदवारी आहे ती कोणाला फटका बसावा ह्या हेतूने बिलकुल नाही. माझी उमेदवारी जी आहे किंवा समाजाने मला दिलेली जी उमेदवारी आहे, हे आमच्या गोरगरिबांचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. कोणाला फटका बसावा याविषयी माझी उमेदवारी नाही. आता आपण पाहतोय अनेक ठिकाणी प्रचारही चालू आहे. फलटण तालुक्यामध्ये कोणती विकासाची कामे महत्त्वाची व्हावीत असं वाटतं आपल्याला? फलटण शहर, फलटण तालुका परिसरामध्ये अनेक महत्त्वाची कामं व्हावीशी वाटतात. आता ते जे माझं विजन आहे, ते विजन मी योग्य वेळेला आपणास बोलावून सांगेन. आता आपली सर्वात मोठी सभा, प्रचाराचा नारळ कधी फुटणार आणि फलटणमध्ये आपली सभा कधी होईल मोठी, काय सांगताल? माझ्या प्रचाराचा नारळ केव्हाच फुटलेला आहे आणि प्रचाराची यंत्रणासुद्धा तालुकाभर फिरते. पण एक फलटणमध्ये मोठी सभा व्हावी असं वाटतं आपल्याला? मोठी सभा असणारच आहे. राजू शेट्टी यांना आम्ही पाचारण केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज बच्चू कडू यांची सभा आहे फलटणमध्ये, चाललंय, नियोजन चालू आहे. धन्यवाद सर, आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. बोलण्यासारखं